धुळे तालुक्यातील अजनाळे गावात कांदा मशीनचं शासकीय अनुदान मिळवून दिल्यानंतर महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। अजनाळे गावात आयोजित पत्रकार परिषदेत गावातील मनीष भोसले आणि अनुसया भोसले तसेच विनोद कांतीलाल पवार या तिघांनी स्थानिक लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप तक्रारदार विनोद चव्हाण यांच्यासह महिलांनी केलाय। आम्ही एका घराचे 5 महिला होते, एका घराचे। मग आम्ही 50,000 देऊ, आम्ही 5 50,000 बरोबर आहे, आमच्याकडे नाही घेत। बळजबरी खिशात टाकू तरी पण नाही घेत का आम्हाला पुरच पाहिजे पैसे। तरी आम्ही 4 जणांचे 60,000 दिले। मग ते सांगायचे तुमचं भविष्य माझ्या हातात आहे म्हणे, तुमचा खाता ब्लॉक करून टाकणार मी। मग तुम्हाला पैसे नाही पडणार, काय नाही पडणार, ते आमच्या हातात सगळं आहे, बंद करून देईल। मग ते आम्ही पैसे दिले, किती 50,000, 4 जणांचे 50,000 दिले। कुणाला पैसे दिले तुम्ही? कोण तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी आला? मनेश आप्पा भोसले यांची बाई अनुषा मनेश भोसले। आता काय मागणी तुमची? मग आता आमचे पैसे आम्हाला परत पाहिजे। आम्ही फुकटचे पैसे दिले, त्यांनी काही मेहनत केले, तसं तर केलं, आम्ही नाही वाईट सांगत, कागदपत्रिका केलं त्यांनी, पण आम्ही त्यांचे पैसे बी दिले ना। झेरॉक्स काढायला किती पैसे लागत? 10 रुपये 5 रुपये बस, इतके जास्त नाही पैसे लागत। बरं, कुठल्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तुमच्याकडे आले? आमच्या दुसरा तर लाभ नाही सांगितला आम्हाला, पण ते कांद्याचंच सांगितलं होतं, त्याच्याकरता आम्ही केले होते। पहिले सांगितलं होतं ना कर्जाचं असलं तर आम्ही नाही केलं असतं, त्याच्याकरता आम्ही शासनाचं नाव सांगितलं। शासनाचं नाव म्हणजे तुम्हाला फुकटचे पैसे आहे, फुकटचे पैसे भेटणार, तुम्ही फसवलेलं आहे। मजुरी करा आणि तुम्हीच खा आणि तुम्हाला पैसे पण भेटणार। तुम्हाला केव्हा कळलं की तुमची फसवणूक झाली? आम्हाला जेव्हा कांदा खराबचे मशीन आले तेव्हा सांगायचे की 1,60,000 रुपये फिरणी आहे, त्याच्याकरता आम्ही काम नाही केलं, काही नाही केलं, जागावरच ठेवले। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार शासनाच्या विविध योजनांमधून 70,000चं अनुदान मिळवून देतो असं सांगून गावातील अनेक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले। चव्हाण दाम्पत्याकडूनही 20,000 रोख घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। मैं विनोद ज्ञानबा चौहान, मैं धुलिया डिस्ट्रिक्ट में आजनाला करके गांव है, वहाँ रहने वाला हूँ। और मेरे ये छात्र में मेरा लोगों का मेरे ऊपर जो मेरे गांव के जो ये आरवी गट है, इसमें आते हैं 13 गांव। इसमें मेरे को लोग अच्छे प्रकार से मेरे को मानते हैं और मैं उनकी सेवा के लिए हर दिन खड़ा रहता हूँ। मगर हमारे गांव में जो कुछ प्रकरण जो दाखिल हुआ है, जो महिलाओं की फसवणूक हुई है, उसके बारे में मेरे को जब मालूम पड़ा तो मैं थानिक पुलिस स्टेशन जाने से पहले मैं बाबुल नाना को फ़ोन किया कि बाबुल नाना आपकी मदद मेरे को लगने वाली है। तो मेरे को उन्होंने ये बोला कि भाई मैं नासिक में हूँ, मेरे आए तक आप तकरार देना नहीं है, आपको कुछ तो खोटे नाटे करके पुलिस वाले वहाँ से निकाल देंगे। जब मेरे को फिर दादा को मैंने बोला कि रात के 10 भी बजे तब भी आपको मेरे घर पे आना पड़ेगा। फिर दादा आए, दादा को सब बात हमने ये समझाई। फिर जब मेरे पे सामने वाले ने मेरे भाई पे जब बोला फ़ोन करके कि भाई तेरे भाई को समझा दो या मैं ठार मारने की धमकी मेरे को दी गई। मैंने तब भी उसका संघर्ष किया, बाबुल नाना को सब कुछ बताया, मैंने तकरार की, एफआईआर दाखिल की। और सामूहिक जो आदमी है मनीष आप्पा भोसले करके, उसकी मिसेस। यावेळी तक्रारदारांनी सांगितले की शासनाकडून मिळणारे अनुदान हे स्वतःच्या प्रयत्नांमुळे मिळाल्याचं भासवत संबंधित व्यक्तीनं पैशांची मागणी केली। पैसे न दिल्यास अनुदान बंद करून टाकू, बँकेतील खाते गोठवू, तसेच भविष्यात कोणताही शासकीय लाभ मिळू देणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्याचाही आरोप करण्यात आला। याचबरोबर पैसे परत मिळण्यासाठी तगादा लावल्यानंतर संबंधित व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून 1 रुपयाही परत देणार नाही, जे करायचं ते करून घ्या अशी भूमिका घेतल्याचं पीडितांनी सांगितलंय। तसेच पोलिसांकडे गेल्यास जीवे मारण्याची आणि कुटुंबाला संपवण्याची धमकी दिल्याचाही गंभीर आरोप पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलाय। या प्रकरणी 26 जुलै 2026 रोजी धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचं पीडितांनी सांगितलंय। मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्यानं आपण भयभीत अवस्थेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं।
यावेळी धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतल्याचं सांगत संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, फसवणुकीत गेलेली रक्कम परत मिळवून द्यावी, तसेच कुटुंबाला संरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये अजनाळे गावचे सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण, बापू बागुल, गौतम पगारे, शबनम चौरे, रजनी चौरे, योगिता चव्हाण, नगीना भोसले, अनुसया भोसले, गंगोत्री चव्हाण, सारिका चौरे, ज्योती चौरे यांच्यासह असंख्य महिला तक्रारदार तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.